जगात असा कोणता देव आहे ज्याला सोन्या चांदीचे दागिने नकोत, ज्याला रेशमी वस्त्रे नकोत, जो राजमहालात नाही तर भयानक स्मशानात राहतो? तुम्ही कधी विचार केला आहे का की ज्या राखेला, ज्या भस्माला आपण अशुभ मानतो, मृत्यूचे प्रतीक मानतो, तीच राख, तेच भस्म देवांचे देव महादेव आपल्या संपूर्ण शरीरावर का लावतात? मृत्यू, ज्याच्या नावानेच सामान्य माणसाच्या अंगावर काटा उभा राहतो, त्या मृत्यूच्या खुणा महादेव आपल्या माथ्यावर अभिमानाने का मिरवतात? भस्मामध्ये असे कोणते रहस्य दडले आहे ज्यामुळे तिन्ही लोकांचा स्वामी साक्षात कैलासपती त्याच्या प्रेमात पडला? नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महादेवाच्या भस्म लावण्यामागचे ते गूढ आणि अत्यंत रहस्यमयी सत्य उलगडणार आहोत, जे कदाचित तुम्हाला माहीत नसेल. यामागे ब्रह्मांडाचे सर्वात मोठे सत्य लपलेले आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज तुम्हाला जे सत्य समजणार आहे ते तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकेल. महादेवाला भस्म का आवडते यामागे शिवपुराण आणि इतर पौराणिक ग्रंथांमध्ये काही अत्यंत अद्भुत घटनांचे वर्णन केले आहे. प्राचीन काळी भृगुकुळात जन्मलेले एक महान ऋषी होते, ज्यांना मंकणक ऋषी असे म्हटले जायचे. या ऋषींनी अनेक वर्षे कठोर तपश्चर्या करून अद्भुत सिद्धी प्राप्त केल्या होत्या. त्यांच्या तपश्चर्येचे तेज इतके वाढले होते की त्यांना स्वतःच्या शक्तीचा आणि अस्तित्वाचा मोठा अहंकार निर्माण झाला. एकदा हे ऋषी जंगलात कुशाचे गवत कापत होते आणि अचानक त्यांच्या बोटाला कापले गेले. पण तिथे एक मोठे आश्चर्य घडले. त्यांच्या बोटातून रक्त वाहण्याऐवजी झाडांचा रस वाहू लागला. हे पाहून ऋषींना वाटले की ते आता सामान्य मानव राहिलेले नाहीत, ते निसर्गाशी एकरूप झाले आहेत आणि त्यांनी मृत्यूवर विजय मिळवला आहे. आनंदाच्या आणि अहंकाराच्या भरात ते जोरजोराने नाचू लागले. त्यांच्या या नृत्यामध्ये इतकी ऊर्जा होती की त्यामुळे संपूर्ण सृष्टीत हाहाकार माजला, पृथ्वी हलू लागली. सर्व देव घाबरून भगवान शंकरांकडे गेले आणि त्यांना शांत करण्याची विनंती केली. तेव्हा महादेवाने एका अतिशय वृद्ध आणि सामान्य ब्राह्मणाचे रूप घेतले आणि ते त्या ऋषींसमोर प्रकट झाले. महादेवाने अत्यंत शांतपणे विचारले, हे मुनिवर, तुम्ही इतके आनंदित का आहात आणि असे वेड्यासारखे का नाचत आहात? अहंकारात पूर्णपणे बुडालेल्या ऋषींनी आपले बोट दाखवत म्हटले, पाहिलंत? माझ्या बोटातून रक्त नाही तर वनस्पतींचा रस वाहत आहे. मी आता मृत्यूच्या पलीकडे गेलो आहे. मी जगातील सर्वात शुद्ध आणि पवित्र आत्मा झालो आहे. माझा आता कधीच अंत होणार नाही. हे ऐकून ब्राह्मणाचे रूप घेतलेले महादेव हलकेच हसले आणि म्हणाले, मुनिवर, यात एवढे आश्चर्यचकित होण्यासारखे काय आहे? जेव्हा एखादे झाड, वनस्पती किंवा स्वतः माणसाचे शरीर जाळले जाते तेव्हा शेवटी काय उरते? फक्त राख. असे म्हणत महादेवाने स्वतःच्या बोटाला नखाने कापले आणि क्षणार्धात महादेवाच्या बोटातून रक्त किंवा रस नाही तर पांढरे शुभ्र भस्म खाली पडू लागले. हे भस्म पाहून ऋषींचे डोळे उघडले. त्यांना समजले की हा कोणताही सामान्य ब्राह्मण नसून साक्षात देवांचे देव भगवान शिव आहेत. त्यांच्या लक्षात आले की आपण कितीही मोठी सिद्धी मिळवली तरी या शरीराचा शेवट भस्मातच होणार आहे. ऋषींनी महादेवाची क्षमा मागितली आणि त्यांचा अहंकार गळून पडला. जगाला हे सत्य सांगण्यासाठी की हा देह नश्वर आहे आणि शेवटी त्याचे भस्मच होणार आहे, महादेवाने तेव्हापासून आपल्या शरीरावर भस्म धारण केले. पण मित्रांनो, भस्माचे रहस्य फक्त एका ऋषींच्या गर्वापुरते मर्यादित नाही. यामागे शिव आणि शक्तीच्या प्रेमाची एक अत्यंत हृदयद्रावक आणि अथांग प्रेमाची कथाही जोडलेली आहे. राजा दक्ष आणि माता सतीची कथा आपण ऐकली असेलच. राजा दक्षाने कनखल येथे एका विशाल यज्ञाचे आयोजन केले होते, परंतु त्याने आपला जावई भगवान शिव आणि स्वतःची मुलगी सती यांना आमंत्रित केले नव्हते. तरीही माता सती आपल्या वडिलांच्या घरी त्या यज्ञासाठी गेल्या. तिथे राजा दक्षाने भगवान शंकरांचा घोर अपमान केला. आपल्या आराध्यपतीचा अपमान सहन न झाल्यामुळे माता सतीने त्याच यज्ञकुंडात उडी घेऊन स्वतःला भस्मसात केले. जेव्हा ही बातमी कैलासावर पोहोचली तेव्हा महादेवाचा क्रोधाग्नी भडकला. महादेवाने वीरभद्राला पाठवून दक्षाचा शिरच्छेद केला, परंतु सतीचे जळलेले आणि निष्प्राण शरीर पाहून महादेव पूर्णपणे सुन्न झाले. जगाचा तारणहार स्वतः दुःखाच्या अथांग सागरात बुडाला. महादेवाने सतीचे ते जळलेले शरीर आपल्या खांद्यावर घेतले आणि ते त्रैलोक्यात वेड्यासारखे फिरू लागले. त्यांच्या डोळ्यांतून सतत अश्रूंच्या धारा वाहत होत्या. सृष्टीचा समतोल बिघडू नये म्हणून भगवान विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने माता सतीच्या शरीराचे तुकडे केले, जे आज 51 शक्तिपीठे म्हणून ओळखले जातात. जेव्हा सतीचे शरीर महादेवांपासून पूर्णपणे दूर झाले तेव्हा त्यांच्या हातात फक्त सतीच्या शरीराची राख उरली. आपल्या लाडक्या सतीच्या विरहाने व्याकुळ झालेल्या महादेवाने तिच्या स्मृतीची ती राख, ते भस्म आपल्या संपूर्ण शरीराला फासले. सतीचे हे भस्म महादेवांसाठी फक्त राख नव्हती, तर ते त्यांच्या अथांग प्रेमाचे आणि विरहाचे प्रतीक होते. महादेवाने संपूर्ण जगाला दाखवून दिले की प्रेम हे भौतिक शरीरावर नाही तर आत्म्यावर केले जाते. शरीर जळून राख झाले तरी प्रेम कधीच नष्ट होत नाही. सतीच्या विरहानंतर महादेव घोर तपश्चर्येत लीन झाले. त्यांना जगाचा विसर पडला.
आणि याच काळात घडली ती तिसरी मोठी घटना जिने भस्माला महादेवांच्या अंगावर कायमचे स्थान दिले. तारकासूर नावाच्या राक्षसाने स्वर्गात हाहाकार माजवला होता. त्याला वरदान होते की फक्त शिवाचा पुत्रच त्याचा वध करू शकेल. परंतु शिव तर ध्यानात मग्न होते. तेव्हा सर्व देवांनी भगवान शंकरांचे ध्यान भंग करण्यासाठी कामदेवाला, म्हणजेच प्रेमाचा आणि वासनेचा देव, याला पाठवले. कामदेवाने लपून महादेवांवर आपल्या कामबाणाचा प्रयोग केला. यामुळे महादेवांचे ध्यान भंग पावले. आपल्या तपश्चर्येत व्यत्यय आणल्यामुळे महादेवाला प्रचंड क्रोध आला आणि त्यांनी आपला तिसरा डोळा उघडला. तिसऱ्या डोळ्यातून निघालेल्या प्रखर ज्वाळांनी काही क्षणांतच कामदेवाला जाळून भस्म केले. कामदेवाची ते फक्त राख उरली. मानवी वासना, काम आणि इच्छा यांचा नाश झाला. तेव्हा महादेवाने कामदेवाची ती राख उचलून आपल्या अंगाला लावली. कामदेव हा मानवी वासना, मोह आणि भौतिक सुखांचे प्रतीक आहे. महादेवाने ती राख अंगाला लावून जगाला हा स्पष्ट संदेश दिला की मी वासनेवर आणि मोहावर विजय मिळवला आहे. माझ्यासाठी या भौतिक सुखांची किंमत या राखेइतकीच आहे. जो व्यक्ती आपल्या इच्छा आणि वासनांना जाळून त्याची राख करतो तोच खऱ्या अर्थाने माझ्यापर्यंत पोहोचू शकतो. या सर्व पौराणिक कथांमधून आपल्याला महादेवाच्या भस्मप्रेमाचे रहस्य उलगडते. पण यामागे एक खूप मोठे आध्यात्मिक आणि जीवनाचे सत्य लपलेले आहे. जेव्हा आपण स्मशानात जातो आणि एखादी चिता जळताना पाहतो, तेव्हा तिथे राजा असो वा रंक, श्रीमंत असो वा गरीब, सुंदर असो वा कुरूप, सर्वांची शेवटी एकच गोष्ट होते आणि ती म्हणजे राख. भस्म हे जगातील सर्वात मोठे सत्य आहे. तुम्ही आयुष्यात कितीही पैसा कमावला, कितीही मोठी घरे बांधली, कितीही मोठा अहंकार बाळगला, तरी शेवटी या मातीच्या देहाची राखच होणार आहे. महादेव स्मशानातील भस्म अंगावर धारण करून आपल्याला रोज मृत्यूची आणि आपल्या नश्वरतेची आठवण करून देतात. ते सांगतात की मृत्यू हे अशुभ नाही, तर ती एक अटळ आणि पवित्र सुरुवात आहे. भस्म हे वैराग्याचं प्रतीक आहे. ज्याच्या शरीरावर भस्म आहे त्याला कशाचाही मोह उरत नाही. तसेच आयुर्वेदात आणि विज्ञानातही भस्माला खूप महत्त्व दिले आहे. लाकूड, शेण्या आणि विशिष्ट औषधी वनस्पती जाळून तयार केलेले पवित्र भस्म जेव्हा आपण कपाळावर लावतो तेव्हा ते आपल्या दोन भुवयांच्या मधील जागेला, म्हणजेच आज्ञाचक्राला उत्तेजित करते. यामुळे डोकेदुखी थांबते, एकाग्रता वाढते आणि नकारात्मक ऊर्जा शरीरात प्रवेश करत नाही. अघोरी साधू नेहमी भस्म लावतात कारण त्यामुळे थंडीपासून आणि कीटकांपासून त्यांच्या शरीराचे नैसर्गिक रक्षण होते. तर मित्रांनो, हे होते महादेवाला भस्मप्रिय असण्यामागचे खरे रहस्य. भस्म ही फक्त राख नसून ती निर्मिती, स्थिती आणि विनाशाची संपूर्ण कहाणी आहे. ते सतीवरच्या निस्सीम प्रेमाचे प्रतीक आहे आणि मानवी अहंकाराच्या तसेच वासनेच्या अंताची ती खूण आहे. जेव्हा तुम्ही पुढच्या वेळी महादेवाच्या पिंडीवर भस्म अर्पण कराल तेव्हा तुमच्या मनातील राग, लोभ, मोह आणि अहंकारही त्या भस्मासोबत महादेवाला अर्पण करा. कारण जो स्वतःला संपवतो तोच खऱ्या अर्थाने महादेवात सामावतो. जर तुम्हाला ही रहस्यमयी आणि अद्भुत कथा आवडली असेल आणि यातून काही नवीन शिकायला मिळाले असेल तर हा व्हिडिओ लाईक नक्की करा. भगवान शिवाचे हे सत्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्या मित्र आणि परिवारासोबत शेअर करा. तुमच्या मनात महादेवाबद्दल काय भावना आहेत ते कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने हर हर महादेव लिहून नक्की सांगा. आणि हो, अशाच नवनवीन आध्यात्मिक, रहस्यमयी आणि आपल्या महान संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका अद्भुत आणि रंजक कथेसोबत. तोपर्यंत सुरक्षित रहा आणि महादेवाची भक्ती करत रहा. हर हर महादेव.